जाते मी आता. चालली जाते मी. अशोकजी ऑफिसमधून यायच्या पहिलेच मी चालली जाते. कशाला थांबू मी इथं? कशाला मी माझ्यामुळे अशोकजीचं आयुष्य खराब करू? अशोकजीचं नशीब चांगलं आहे, अशोकजी चांगले आहेत. मी चालली जाते आता आता माय बाई लगे बॅग गिग भरून कुठं निघाली वा मीनाक्षी? कुठं चालली बॅग गिग भरून? आई. मी चालली, माझ्या माहेरी चालली. माहेरी चालली? मनानं चालली का माहेरी? काही गरज नाही. कामं कोण करीन? मावशी गेलाय ना मुकाट्यानं होय घरात. काही जा लागत नाही मायच्या घरी. ती बाबा आले नाही काही नाही यासाठी मनानं चालली काय मायच्या घरी? आई 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 मी आता नेहमीसाठी चालली. नेहमीसाठी? नेहमीसाठी म्हणजे येत नाहीस का तू आता कधीच? आई नाही, आता मी कधीच नाही येणार. आई मला समजून चुकलं मला की मी अशोकजीच्या लायक नाही आहे. मला नाही राहायचं इथं, कारण की मी आई नाही होऊ शकत ना. मग मी काय करू मी इथं राहून? बरोबर आहे की नाही? माझ्यामुळे तुमचं सगळ्यांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे ना. अशोकजी किती चांगले आहे, तुम्ही किती चांगले आहे. तुम्हाला एकूण ते एक मुलगा आहे. तुमच्या वंशाची वेल समोर वाढा असं प्रत्येक आईची इच्छा असते ना. मग मी नाही थांबत आई. आई तुम्ही बिनधास्तपणे अशोकजीचं लग्न करू शकता. मी हे स्वप्न तर नाही पाहून राहिली. हे बाय मीनाक्षी, आम्ही नाही हाकललं तुले. तू तुझ्या मनानं चालली, समजलं ना? मग ते नवऱ्याला सांगशील, नाही तर त्या मायबापाला सांगशील की सासूनं हाकलून दिलं, लेकरू होत नाही म्हणून. 5 वर्ष झाले तुले वागून राहिलो आम्ही बिना लेकराचीच आहेच, पण मनावर दगड ठेवून वागून राहिलो. पण आता तू त्या मनानं चालली त्याला मी काही करू शकत नाही. मग नाही तर म्हणशील उद्या की नाही माझ्या सासूनं मला हाकलून दिलं. पहिलेच सांगून राहिली तुले. तू तुझ्या मनानं चालली. आव महानंदा, समजदार आहे तू सून. बरोबर आहे बाई मीनाक्षी, यालेच म्हणतात समजदारी घेणं. तिने समजलं की आपण वांजोट हाव, आपल्याला आता लेकरू नाही होत, कशाला कोणाचं आयुष्य खराब करावं. मीनाक्षी, असं फक्त तोंडानं म्हणूनच नाही चालत. असं तुले लेखी द्या लागेन, म्हणजे फारकत द्या लागेन तुला कोर्टात. सोड चिठ्ठी माया लेकारे, सोड चिठ्ठी द्या लागेन. तेव्हा कुठे आम्ही दुसरं लग्न करू. आणि हे पाय, समजा ते नाही बी दिली तरी आमच्यात करायची हिंमत आहे, समजलं ना? कारण आम्हाला माहित आहे तू काहीच नाही करू शकत. म्हणजे तू ते म्हणलंय मोठा आहे ना म्हणून. पण तुला सांगतो मी, ते फारकत दिली की नाही तरी तू त्याच्या लेकराला भेटायला नक्की येऊ शकतो. आता मी एक चांगली पोरगी पाहून ठेवली त्याच्यासाठी. ते फारकत दिली की त्याच्या संग मी त्याचं लग्न लावून देतो, आणि मग त्याला लेकरू होतेच 12 महिन्यात. मग त्याच्या लेकराला भेटायला तू येऊ शकतो. असं काही नाही. शेवटी कसं आहे, ते बी मन आहे. तू बाईच आहेस ना, असं काही नाही. येत जाय भेटायला. पण हा निर्णय त्या लय चांगला घेतला, लय मस्त. हे म्हणतात हुशार. हा बाय, तू बी काही शिक, नवं शिक. शिकायलाच की तू अजून शिक. कोणी शाळेवर लागा, कुठे नोकरी कराव, असं आपलं मन रमू आता. आता माझ्या पोराला मोकळे करून टाक, है ना? आई मी चालली. आई तुम्ही एवढे वर्ष मला वागवलं, मला दिलं ना प्रेम दिलं तुम्ही. तुमचे खूपच उपकार झाले. आता मी भेटायला काय मी तुम्हाला दिसणारही नाही. चालली मी. गेली. एकदाची गेली कटकट. आनंदा जाय पेढे वाट. गेली एकदाची कटकट. आता आपण लग्न करू अशोकचं. मस्त सून आणतो मी तुले. पोरगी कानाखालची आहे, जसं म्हटलं तसं ऐकते. तिला लेकरू होते, तुला नातूही भेटते. लेखू स्वामी, तू कुसायस की नाही? सुनंदाबाई गेली तर खरी, पण आता अशोकले कसं समजावू? तो ऐकला पाहिजे ना. अव शेवटी माणूस आहे. किती दिवस राहीन व बायकोच्या बगर. मी करतो सगळं बरोबर. आई आई माय मीनाक्षी, मीनाक्षी तू कशी काय मीनाक्षी आली? काही फोन नाही काही नाही. अव ती बाबा तो येत होते यासाठी.
पाहुणे बी आली का एकटीच आली? आई मी एकटीच आली आई. एकटीच आली? पाहुण्याला सोडून सांगायचं असतं ना मीनाक्षी. पाहुण्याला काहून मी सोडून सांगितलं? आई मी आता नेहमीसाठी आली आई. नेहमीसाठी आली आता मी. नेहमीसाठी आली? काय बोलू राहिली तू? मला तर काही समजून नाही राहिली तुझ्या बोलण्याचा मतलब. नेहमीसाठी कशी काय आली तू? काय झालं मीनाक्षी? भांडण केलं वाटते तुझ्या सासूनं. डबल भांडण केलं आहे ना? तू गरीब आहेस ना मीनाक्षी, म्हणून तुझा फायदा घेतात ते लोक. आई त्यानं मला काहीच फायदा नाही घेतला, पण आता मला त्या लोकांचं आयुष्य बरबाद नाही करायचं आहे. आता मी कधीच जाणार नाही आई त्या घरात. मी कधीच जाणार नाही. मी आता इथंच राहीन तुझ्याजवळ. मी काही नोकरी करीन पण इथंच राहीन. अहो पागल झाली का तू? लग्न झालेली पोरगी माझ्याबरोबर नसते राहत. झालं काय की बाबांनी जातो बोलायला सासूसोबत तुया. असं एकदम नसतात घेत. भांडायला लागतच असते मीनाक्षी. एकदम कसं काय म्हणून राहिली तू? तू साक्षी पाय बरं कशी मस्त राहते. एवढी अज्जत सासू आहे पण आता ती मस्त राहते. तू काहून अशी करतं? काही नाही होत. सध्या तू रागात आहेस म्हणून तुला काही समजून नाही राहिलं, पण नंतर तुला समजीन. आई मी अजिबात रागात नाही आहे. मी सगळं माझ्या डोक्यानं बोलून राहिली, माझ्या मनानं बोलून राहिली. समजलं ना? राग बिलकुल नाही आहे मला. बिलकुल राग नाही आहे. पण आता मी जाणार नाही आई त्या घरी. समजून घे तू मला. मीनाक्षी बाई काय झालं बा पोरीले माया? एकदम कशी काय जात नाही आई मी करून राहिली. चलवा द्या सासून काही केलं वाटते माया पोरीले. मीनाक्षी आवा तुला काही आणू का करून चहा कॉफी? आता कसं व आता अशोक येईन बाई घरी. आता मला ती बेहोस लागून राहिला. आल्याबरोबर बायकोली पुसते कुठे गेली. माले नाही पुसत. मग विचारू दे तिच्या मनानं गेली ती. आपण थोडी तिने पाठवून दिलं. पण तो तिला फोन करीन, ते एकाचं 2 लावीन. मग कसं? तिने एकाच्या 2 लाव्या पहिले, आपणच एकाचं 2 लावून देऊ. कसं नाही जाऊ दे. तो अब त्याचा भरोसा आहे बायकोवर. असू दे ना व. मी बोली तू राहायचं मुखी. हो तू बोल मग चालते. अरे आई मावशी सोबत बसल्या का? मीनाक्षी ये अशोक. आला का रे बाबू ड्युटीहून? पाणी गिनी आणू का तुले? हात पाय धुई जाय. बापा काय गरमी होऊन राहिली रे अशोक. काय गरमी आहे बापा आपल्या विदर्भात. बोल कशी गरमी आहे बापा. आपलं विदर्भ नाही बापा, तुमचं विदर्भ. तुमचं मी तर खानदेशातली हाव. तुमचं विदर्भ लय गरमा करते बापा. हो मावशी आमच्या इकडे लय गरमी आहे. मावशी मीना कुठे गेली? मीनाक्षी आता काय सांगू तुले सांगत नव्हतो आम्ही, पण ते विचारलं म्हणून सांगतो. तू मीनाक्षी गेली बापा तिच्या मायच्या घरी. माहेरी गेली मीनाक्षी? कशासाठी? आम्हाला काय माहित? त्या बायकोला माहित. अरे सांगलं बी नाही तिनं. बॅग गिग भरली लगे निघालती. मला दिसली. मग मी म्हटलं का कुठे चालली तर म्हणे मायच्या घरी. सांग बापा आता. आम्हा दोघी बहिणीले लय कामं पुरले रे अशोका. लय कामं पुरले बरं अशोक. म्हाताऱ्या बुड्या आम्ही. ती बायको नैतुरणी होती, चांगली कामं करे. निघेली बापा ते माझ्या घरी. मग काय करतो सांग आता. आणि म्हणे मी म्हटलं का कायले चालली व मीनाक्षी? तर म्हणे आंब्याच्या रसाला चालली. मी कायले राहू म्हणे. आणि तुम्ही राहसान नाही महिनाभर. मग मी का महिनाभर राहू का म्हणे. आणि चालली गेली बापा. सांग काय करतो. मग मी म्हटलं का हो तर नवऱ्याला तर येऊ दे. तर म्हणे त्याची काय गरज आहे म्हणे. नवऱ्या डिंगरेला काय विचारायला लागते म्हणे. काही गरज नाही म्हणे त्याची. आणि ते काय मध्ये मना करणार आहेत म्हणे. मी म्हटलं हो मना नाही करत, पण विचार तर खरी म्हणे. काही मना करत नाहीत म्हणे. ते मध्ये काही विचारायला लागत नाही म्हणे. ते कोण मध्ये रोखणार आहे म्हणे मामाच्या घरी जायला. मीनाक्षी असं म्हणे? मला विश्वास नाही राहिला की मीनाक्षी इतकं बोलू शकते. राहू दे व बाई सुनंदाबाई. तुला तर म्हटलं होतं मी त्याला काही म्हणू नको. तो बायकोचाच भरोसा करते, आपला नाही करत. नाही आई तसं नाही आहे, पण ते कधी एवढं बोलत नाही ना म्हणून म्हटलं. तुझ्या समोर तशीच राहते आणि तुझ्या मागं लय बोलते. बोलत नाही बापा. का ते बोलणं टेप कर लागत होतं आम्हाला काही एवढं समजलं नाही. किती बोलते बापा तुझी बायको. जास्त म्हटलं तुझ्या बाईले किती बोलते तुझी सून म्हटलं. तुझ्या देखत ड्रामे करते ते. तू गेला की लय बोलते रे बापा. लय बोलते रे त्या मायले. लय बोलते बापा. मरणाचं बोलते बापा. माहितीये काय
झाडून काढा म्हणे. मग की नाही ती माय बोलून गेली तर लगे आणला बापा झाडू आणि धनाधन आपटे आणि झाडे आणि म्हणे की झाडून नाही काढलं नुसतं आहे ते गोई गीता लोक असा किती कामं करतात तुम्ही काहीच नाही करत बोले बोलली रे. मग ती माय लढत जाय. मी म्हटलं का हो बाई मी झाडतो बाई मी तरी त्या बायकोला मी लय कामं करू लागो बरं. ते भांडे घाशी मी धुवो स्वयंपाक करे मी भांडे घासो लय कामं करू रे. तरी अशी म्हणे त्या दिवशी आम्हाला लय बोलली. पण आम्ही सांगत नाही तू रे. ती माय म्हणते सांगू नको मला का संसार दोस्त करू नको. मला तुम्ही त्या दिवशी काहून नाही सांगितलं एवढं झालं तर. मीनाक्षी एवढं कसं काय करू शकते माझ्या माघारी. काही समजून नाही राहिलं काय येतं. ठीक आहे मी तिला फोन करतो. राहू दे बापा ते फोनवर अजून आमचंच नाव सांगेन तुले का दोन आणि तू आमच्यावर सारखा होशील. हा बापा तुला तिचंच खरं वाटेन. मावशी मी डोळ्यानं पाहिल्याशिवाय कानानं ऐकल्याशिवाय काहीच खरं समजत नसतो. ठीक आहे ना. पण मला तिला एक वेळ फोनवर विचारायचं दे की ती कशी काय गेली माझी मावशी आलेली असताना. माय बाई सुनंदाबाई हा फोन करते बाई त्या बायकोले. झालं काम. तरी आपल्यावर काही ना काही विश्वास आला. टेन्शन नको घेऊ येत नाही वापस ते.